हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल। मागच्या भागात आपण बंधन भाग 15 बघितलेला। आज आपण भाग 16 बघणार आहोत। तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि याचा पुढचा भाग लवकरच तुमच्या भेटीला येईल तो लवकरात लवकर पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। चला तर मग सुरुवात करूया। मागच्या भागात आपण बघितलं की संतोषने प्राचीला ओमिटिंग होतंय ते बघितलेलं आणि ते बघून तिला घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला होता। योगेशला कॉल करून इथलं सगळं हँडल करायला सांगितले आणि ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसला। प्राची त्याला घरी जाण्यापासून रोखणार होती, पण त्याच्या चेहऱ्यावरचा राग बघून तिने शांत राहणे पसंत केले। संतोषने सीट बेल्ट लावला आणि प्राचीला पण बेल्ट लावायला सांगितला। प्राची सीट बेल्ट लावून घे, त्यावर प्राची मात्र चिडून नाही, मला नाही लावायचा, प्राची हाताची घडी घालून म्हणाली। त्यावर संतोष चिडून प्राची ड्रामा बंद कर आणि तो सीट बेल्ट लाव। त्यावर मात्र प्राची, संतोष प्लीज, आपल्या प्रियाचे लग्न आहे आणि आपण इथे नसल्यावर तिला कसे वाटेल, हे बरोबर आहे का? त्यावर संतोष, बरोबर नाही, मग मला माझ्या बाळाबद्दल कळू द्यायचं नाही, हे कितपत योग्य आहे? ते ऐकून प्राचीने जीभ चावत नजर खाली वळवली आणि म्हणाली, आय एम सॉरी ना संतोष, मी तुम्हाला सांगणारच होते, पण ते थोडं स्पेशल पद्धतीने सांगायचं होतं, सॉरी। प्राची कान पकडून म्हणाली। त्यावर लगेच संतोष, स्पेशल? तू मला साध्या पद्धतीने सांगितले असते आणि स्पेशल पद्धतीने सांगितले असते तर मला आनंद नसता झाला का प्राची? इतकी सुंदर न्यूज तू माझ्यापासून लपवण्याचा प्रयत्न केला। शेवटी प्राचीने संतोषच्या गळ्यात तिचे दोन्ही हात टाकले आणि थोडं लाडात येऊन म्हणाली, संतोष प्लीज, फक्त आणि फक्त मला आपल्या प्रियाची पाठवणीपर्यंत मला इथे थांबू द्या ना प्लीज। त्यावर संतोष चिडून, सीट बेल्ट लाव प्राची, मी शेवटचं सांगतोय। त्यावर प्राचीने गाल फुगून नकारार्थी मान हलवली। त्यावर संतोषने चिडून स्वतःचा बेल्ट काढला आणि प्राचीचा सीट बेल्ट लावण्यासाठी तिच्या जवळ झुकला आणि प्राचीने या संधीचा फायदा घेऊन त्याच्या ओठांवर ओठ टेकवले। ओठ टेकवता संतोष एकदम फ्रीज झाला होता। तो स्वतःला तिच्या जवळून सोडू पाहत होता, पण प्राचीने त्याच्या मानेला घट्ट पकडले होते, त्यामुळे संतोष तिच्या मिठीत बंदिस्त झाला होता। एक लॉंग किस घेतल्यानंतर प्राची बाजूला झाली आणि भुवया उंचावत त्याच्याकडे बघू लागली। त्याने त्याच्या ओठांना तिची लागलेली लिपस्टिक फुसली आणि तिच्याकडे रोखून बघत म्हणाला, तू कितीही मनवण्याचा मला प्रयत्न केला तरी मी तुला इथून कुठेही जाऊ देणार नाही, समजलं? त्याने गाडी स्टार्ट केली होती, पण प्राचीने स्टेअरिंग व्हीलवर हात ठेवत डोळ्यांमध्ये काठोकाठ पाणी भरून म्हणाली, संतोष प्लीज, माझ्यासाठी नाही, किमान आपल्या बाळासाठी तरी मला थोडा वेळ तरी थांबू द्या ना प्लीज। संतोष तिच्या डोळ्यात अश्रू बघू शकत नव्हता। त्याने लगेच तिला आपल्या छातीशी कवटाळले आणि तिच्या डोक्यावर ओठ टेकवत म्हणाला, ओके ओके, आधी शांत हो, तू अजिबात प्रियाचं टेन्शन घेऊ नको, तिलाही माहिती आहे प्रेग्नन्सीमध्ये रेस्ट करणं गरजेचं आहे आणि तुझी 2 दिवसापासून किती दगदग झाली, त्यामुळे तुला आता काही दिवस तरी बेड रेस्ट हवी ना? तिने भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघितले आणि नकारार्थी मान हलवली। शेवटी तो संतोष होता। स्त्री हट्टापुढे नमते घ्यावे लागते आणि एका अटीवर तिथे थांबण्यासाठी तयार झाला। ओके, पण तू अजिबात धावपळ तर सोड, थोडं पण चालायचं नाही, समजलं? मी सांगेपर्यंत एका स्टॅच्यू सारखं एका चेअरवर बसून राहायचं, ओके? त्यावर प्राचीने मान हलवून होकार दिला। संतोषने डोअर ओपन करून तिला बाहेर काढले आणि दोघेही आतमध्ये आले। संतोषने तिला एका ठिकाणी बसायला सांगून तिच्यासाठी ज्यूस घेऊन आला। प्राचीने कपाळावर आट्या पाडत त्या ज्यूसचा ग्लासकडे बघितले, पण संतोष म्हणेल तसंच तिला करावे लागणार होते, त्यामुळे तिने मनात नसताना तो ग्लास घेतला आणि त्याच्या समाधानासाठी एक एक सिप घेत होती। जेव्हा प्रियाला कळले प्राची प्रेग्नेंट आहे तर ती फक्त उठून नाचायची बाकी होती। इतका तिला आनंद झाला होता की स्वतःच्या लग्नाचा विसर पडला होता। सगळ्या विधी झाल्यानंतर प्रिया प्राचीला भेटायला आली। दोघी मैत्रिणींनी एकमेकांना मिठी मारली। गुड न्यूज ऐकून प्रियाच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळले होते, कारण संतोष त्याच्या आयुष्यात पुढे जात होता। सीमाच्या जाण्याने कोलमडून पडला होता, पण प्राचीच्या प्रेमाने त्याला नवीन आयुष्य जगायची संधी मिळाली होती। दोघांच्या प्रेमाच्या वेलीवर फुलांचा बहर आला होता। प्राची 2 महिने प्रेग्नेंट होती। प्रियाची पाठवणीनंतर सगळेजण घरी परतले होते।
प्रिया तिच्या सासरी गेल्याचं दुःख झालं तर प्राची प्रेग्नंट असल्याचा आनंद होत होता. त्यानंतर आजीने परत माघारी जाणे कॅन्सल केले आणि आता त्या प्राचीची देखभाल करण्यासाठी काही महिने मुंबईमध्येच राहणार होत्या. रात्री बेडरूममध्ये संतोष एकटाच बेडवर विचारात हरवला होता. प्राची झोपायला रूममध्ये आली तर संतोषला विचारमग्न बघून तिने काळजीने विचारलं, संतोष कसला विचार करताय? संतोषने तिला सावकाश बेडवर बसवले आणि तो तिच्या पायाजवळ बसला. तिचे दोन्ही हात हातात घेऊन थोडं इमोशनल होत म्हणाला, विचार करतोय आपल्या होणाऱ्या बाळाचा. सीमा आणि माझ्या लग्नानंतर असाच एक दिवस आमच्या मुलाबद्दल विचार करत होतो. तेव्हा मी आणि सीमा होणाऱ्या बाळासाठी खूप एक्साइट होतो. पण दुर्दैवाने ती आई होण्याच्या आधीच तिच्या आजाराचं निधन झाले. आमच्या दोघांच्या स्वप्नच राहिली. पण आज मी खूप खूप खुश आहे. थँक्यू सो मच प्राची. थँक्यू व्हेरी मच म्हणत त्याच्या डोळ्यात पाणी आले होते. ते सगळं ऐकून प्राची पण भावूक झाली होती. तिने त्याला आपल्या छातीशी कवटाळून घेतलं. तो अश्रू गाळत होता. सीमाला मिस करत होता. इतक्या वर्षात त्याने कधीही अपेक्षा केली नव्हती ते होणार होते. त्याचं आणि सीमाचं स्वप्न पूर्ण होणार होते. त्यामुळे तो थोडा भावूक झाला होता. प्राचीने त्याला रडू दिले. इतक्या दिवसातील त्याच्या मनातील सीमा जाण्याचा कडवटपणा निघून गेला होता. भावनेचा वेग ओसरल्यानंतर त्याने तिच्या पोटांवर ओठ टेकवले आणि नॉर्मल होत म्हणाला, प्राची तुला काय वाटतं, आपल्याला बेबी गर्ल होईल की बेबी बॉय? त्यावर प्राची, संतोष काहीही झालं तरी ते आपलंच बाळ असणार. तरी मला तुमच्यासारखा बेबी बॉय हवा. त्यावर लगेच संतोष, नाही पहिल्यांदा आपल्याला बेबी गर्ल होईल. बेबी गर्ल की बेबी बॉय यावर दोघांचा वाद सुरू झाला होता. शेवटी कंटाळून संतोषने प्राचीचं म्हणणं मान्य केले आणि दोघेही एकमेकांना मिठी मारून झोपी गेले. दुसऱ्या दिवशीपासून संतोष प्राचीच्या तब्येतीविषयी जास्तच केअरफुल झाला होता. सकाळच्या कामासाठी कामवाली अरेंज केली होती. प्राचीने खूप वेळा नको म्हणून सांगितले होते पण आजी आणि संतोष तिचे काहीही ऐकायला तयार नव्हते. बघता बघता 6 महिने लोटले. प्राचीला 7वा लागला होता. संतोष पण जास्तीत जास्त तिच्यासोबत वेळ घालवत होता. तिच्याशिवाय त्याला श्वास पण घ्यावासा वाटत नव्हता. तो ऑफिसमधून लवकरच घरी परतत होता. अशाच एके दिवशी प्राचीने लॉंग ड्राईव्हसाठी हट्ट धरला होता. संतोष तिची योग्य असलेली कुठलीही गोष्ट पूर्ण करत होता. त्या दिवशी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास दोघेही लॉंग ड्राईव्हसाठी बाहेर पडले आणि काही अंतरावर गेल्यावर एका गाडीने त्यांच्या कारला धडक दिली. त्यावर त्यांची गाडी पलटली आणि काही अंतर घासत जाऊन रोडच्या कडेला थांबली. संतोषचे तर हृदय बंद पडण्याच्या मार्गावर होतं. तो कसाबसा बाहेर पडला पण प्राची आतमध्ये अडकली होती. तो ओरडून ओरडून विचारत होता, प्राची तू ठीक आहेस ना? पण आतून कुठलाही प्रतिसाद येत नव्हता. त्याचं काळीज काळजीने जोर जोरात धडधड करत होते. प्राचीला जर काही झालं तर त्याचाही श्वास बंद झाला असता. त्याने प्राचीला बाहेर काढण्यासाठी काच फोडली आणि प्राचीच्या डोक्याला स्पर्श केला. तिच्या डोक्यातून रक्त वाहत होते. ते बघून घाबरा झाला होता. प्राचीला थरथरत्या आवाजात म्हणाला, प्राची. प्राचीने डोकं वर उचलून बघितले आणि वेदनेने कळकळत संतोषच्या हाताला घट्ट पकडले आणि विचारू लागली, संतोष तुम्ही ठीक आहात ना? तिचा आवाज ऐकून संतोष कसाबसा बोलला, मी ठीक आहे. तर तू ठीक आहेस ना ग? आधी माझा हात व्यवस्थित पकड आणि सावकाश बाहेर ये. प्राची कळवळून म्हणाली, संतोष आय एम सॉरी. मी आपल्या बाळाला. त्यावर लगेच संतोष, मी आपल्या बाळाला काहीही होणार नाही, समजलं? तू बाकीचा कुठलाही विचार करू नकोस, चल ये. म्हणत संतोषने तिला अलगद ओढून अर्ध्याच्या वर बाहेर काढले होते. पण परत एकदा मागच्या कारने फोर्सफुली धडक दिला. तशी गाडी पुढे फेकली गेली. सुदैवाने प्राचीने कसं तरी लोखंडी अँगलला पकडले होते. ते बघून संतोषने जोराने किंचाळा मारला. प्राची. त्याच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते. त्याने तिला आधार देण्यासाठी जरा समोर झुकला तसा त्याच्या डोक्यावर लोखंडी रॉडचा वार झाला. ते बघून प्राचीचा आवाजच बंद झाला. ती संतोषकडे बघत होती. संतोष जमिनीवर कोसळला. हातात रॉड घेऊन प्रदीक हिंसक नजरेने प्राची आणि संतोषकडे बघत होता.
तुम्हाला काय वाटले? मला पोलिसात देऊन तुम्ही खुश राहाल? मी तुला आणि तुझ्या सगळ्या परिवाराला स्वर्गात पाठवणार आहे. तुमच्यामुळे मी माझ्या प्रियसीला गमावले. त्याचाच बदला म्हणून सगळ्यात आधी मी तुझ्या या सुंदर बायकोला आणि बाळाला संपवून माझ्या बदल्याची सुरुवात करणार आणि नंतर तुझ्या घरातल्या बाकीच्यांना मारणार. म्हणत प्रदीपने प्राचीच्या डोक्यात तो रॉड घातला. त्या वाराने प्राचीने तिचे दोन्ही हात सोडले. संतोष फक्त मिणमिणत्या डोळ्यांनी बघत होता. त्याच्या मेंदूने तर कामच करणे तेव्हाच बंद केले होते. तो फक्त शेवटचे श्वास मोजत होता. प्राची जाऊन खाली पडली. प्रदीपने बेशुद्ध संतोषवर 3-4 वेळा वार केला आणि एक शेवटची जोरदार किक मारून तो तिथून पळून जात असताना 2 मोठ्या वाहनांची आपापसात टक्कर होऊन अपघात झाला आणि त्या अपघातात प्रदीपचा नाहक मृत्यू झाला. त्यानंतर सगळे लोक तिथे जमा झाले. त्यांनी संतोषला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले आणि घरच्यांना फोन करून बातमी दिली. असं अचानक प्राचीच्या जाण्याने आणि संतोष सोबत झालेला हल्ला सहन न होऊन आजींना हार्ट अटॅक येऊन त्या पण देवाघरी निघून गेल्या. तर संतोषला जोरात मार लागल्यामुळे आणि प्राची सोडून गेल्याच्या धक्क्याने तो कोमात गेला. बघता बघता 4-5 वर्ष निघून गेली. त्यानंतर संतोष कोमातून बाहेर आला होता. डॉक्टरांनी संतोषच्या घरच्यांना सांगितले. त्यावर प्रिया आणि प्रमोद ही बातमी ऐकून लगेच आपल्या 1.5 वर्षाच्या मुलाला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचले. कोमातून बाहेर आल्याने योगेश आणि प्रियाच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता. संतोषने त्या दोघांना आपल्या जवळ घेतले. योगेश आणि प्रिया रडत होते. संतोषने त्यांच्या डोक्यावरून प्रेमाने थोपटत म्हणाला, रडू नका, आता सगळं ठीक आहे. पण तुम्ही दोघंच, आजी आणि सीमा नाही आले, त्या कुठं आहेत? त्याचा प्रश्न ऐकून दोघांनी एकमेकांकडे बघितले. परत त्यांना रडायला आले. प्रियाला काय सांगावं कळत नव्हतं. तिने त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. त्यांनी त्याला आराम करायला सांगितले. संतोषने प्रमोदकडे बघितले आणि कपाळावर आट्या पाडत विचारलं, हा कोण आहे? ते ऐकून प्रिया तर शॉक झाली. तिच्याबरोबर योगेश आणि प्रमोद पण आश्चर्याने त्याच्याकडे बघत होते. प्रिया घाबरून संतोषच्या दोन्ही गालाला स्पर्श करून म्हणाली, तुला प्रमोद माहिती नाही? त्यावर संतोषने नकारार्थी मान हलवली. ते बघून प्रियाने लगेच दुसरा प्रश्न केला, तुला प्राची तरी आठवते ना? त्यावर संतोषने वैतागून प्रियाकडे बघून म्हणाला, कोण प्राची आणि हा कोण? तुम्ही मला असले फालतू प्रश्न विचारून माझं डोकं दुखवू नका. आणि हा कोण आहे? आणि तुम्ही माझ्याकडे बघून रडता कशासाठी? त्यावर प्रियाने तोंडावर हात ठेवून नकारार्थी मान हलवत रडत रडत म्हणाली, संतोष प्लीज अशी मस्करी करू नको. योगेशने संतोषच्या खांद्याला पकडले आणि सिरियस नजरेने बघत म्हणाला, तुला खरंच प्राची वहिनी माहिती नाही? त्यावर संतोषने डोक्याला हात लावला. तुम्ही कोणाबद्दल बोलताय? वहिनी? तुझी वहिनी तर सीमा आहे, मग ही प्राची कोण? ते ऐकून प्रिया घाबरून प्रमोदला जाऊन बिलगली. तिला संतोषची मेमरी गेल्याचं लक्षात येताच तिचा धीर सुटला होता. ती ओक्साबोक्सी रडायला लागली. तर संतोष कपाळावर आट्या पाडून प्रिया आणि प्रमोदकडे बघत होता. तर योगेश आपल्या भावनांवर कंट्रोल करून म्हणाला, डोंट वरी भाई, हा प्रमोद आहे, आपल्या प्रियाचा नवरा, आणि हा तिचा मुलगा. तू कोमात होता तेव्हाच दोघांचं लग्न झाले होते. त्यावर संतोष, काय मी कोमात होतो? त्यावर योगेश, हा. भाई आता प्लीज तू काही विचार करू नको. तुझ्या माइंडला आरामाची गरज आहे. बाकीच्या गोष्टी आपण घरी गेल्यानंतर करू. त्यावर संतोषने होकार भरला आणि शांततेत झोपी गेला. प्रमोद सगळ्यांना बाहेर घेऊन गेला आणि काळजीच्या सुरात म्हणाला, हे बघा, त्याला मागचं काही आठवत नाही. म्हणजे त्याला प्राची वहिनीबद्दल, त्याच्या होणाऱ्या बाळाबद्दल काही माहिती नाही. आणि तुम्ही पण काही सांगू नका. ट्रीटमेंट नंतर हळूहळू आठवेलच, तेव्हा आपण सगळं सत्य सांगूया. आणि आजीबद्दल विचारलं तर सांगा, सीमा वहिनीसोबत ट्रीटमेंटसाठी बाहेर देशी गेली. काही महिने तरी आपण त्याला शांत ठेवू. पुढे काय करायचे ते नंतरचे नंतर बघता येईल. तुर्तास त्याला एवढंच सांगा आणि त्याच्या समोर तुमचे इमोशन कंट्रोल करा, ओके? त्यावर योगेश आणि प्रियाने होकारार्थी मान हलवली. इकडे एका छोट्याशा बऱ्यापैकी असलेल्या घरात 3 वर्षाची चिमुरडी आपल्या आईच्या मांडीवर बसून नाश्ता करत करत तक्रार करत होती. आई, तू माईला सांग ना, मला नाही जायचं शाळेत. कशाला जबरदस्ती करत असते? आज मी मामासोबत फिरायला जाईन. त्यावर तिची आई, ए श्रावी, मी तुला अजिबात कुठं जायला देणार नाही, समजलं?
त्यांचं बोलणं चालूच असतं की तिथे श्रावीचा मामा तिथे येतो आणि आईचं आणि श्रावीचं बोलणं ऐकतो आणि लगेच बोलायला लागतो, कुणी सांगितलं ग तुला? तुला कोणी सांगितलं मी फिरायला घेऊन जाणार आहे म्हणून? ते ऐकून श्रावी, ए असं काय करतो मामा? मला माऊने सांगितलं आणि मी येणार आहे तुझ्याबरोबर, कळलं? तू नाही नेलं तर तुझं सिक्रेट मी माईला सांगणार. छोटीशी श्रावी आपल्या मामाला कमरेवर हात ठेवून धमकी देत होती. तिचे ते बोबडे बोल ऐकून घरातील सगळेजण खो खो करून हसायला लागले होते. मामाने तिला हात दाखवून गप्प बसायला सांगितले. तिच्या पिऊ माऊने एक चॉकलेट दिली आणि तिच्या गालाची किस घेऊन कॉलेजमध्ये निघून गेली. तिच्या आईनेच म्हणजे वैशूने तिच्या केसांवरून प्रेमाने गोंजरली आणि शाळेत जायला सांगितले. त्यांचं बोलणं ऐकून माई बाहेर आल्या. असं आपल्या मामाशी बोलायचं नसतं, चुपचाप शाळेत जायचं, नाहीतर मी बनवलेलं चिकन मिळणार नाही. माऊ आणि मामा या दोघांनाच मिळेल, समजलं? तुला हवंय ना चिकन? त्यावर लगेच श्रावी, नाही ना, फक्त मला हवंय चिकन. त्या दोघांना नको ना देऊ आई. हे काय, मी निघाले स्कूलला, चल लवकर माई, म्हणत श्रावी माईसमोर येऊन उभी राहिली. माईने तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवून बोटे मोडले आणि श्रावी आली. तिला आपल्या छातीशी कवटावून म्हणाली, हो ग माझी गुणाची बाय, माझी श्रावी लय गोड पोर आहे, तिला समज चिकन मिळणार. माईने तिला उचलून घेतले आणि तिची स्कूल बॅग घेऊन तिला शाळेत निघून गेल्या. इकडे वैशू आपल्या खोडकर मुलीकडे प्रेमाने बघत होती. आणि मित्रांनो, ही वैशू म्हणजे आपली प्राची. गाडीतून लांब फेकल्या गेल्याने तिला एका भल्या माणसाने वाचवली आणि घरी घेऊन आला. प्राची 7 महिन्याची गरोदर होती. तिला घरी आणल्यानंतर तिला कळा सुरू झाल्या. माई स्वतः अनुभवी असल्याने घरीच तिची प्रसूती केली. प्राचीने सुंदर मुलीला जन्म दिला होता. प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाल्याने तिचं बाळ नाजूक आणि कमजोर होतं, पण माईने तिची व्यवस्थित काळजी घेऊन मुलीला आणि प्राचीला वाचवले. पण प्राचीला मागचं काहीच आठवत नव्हते. तिच्या गळ्यात मंगळसूत्र असल्याने तिचा नवरा जिवंत आहे आणि कधीतरी तिला शोधत येईल या आशेवर माई आणि तिचा परिवार प्राचीचा सांभाळ करत होते. प्राची तिचं नाव गाव तिला काहीच माहिती नव्हतं, त्यामुळे तिच्याशी वैशू या नावाने संवाद साधत होते. आणि छोट्या मुलीला म्हणजे श्रावीला बघता बघता 4 वर्ष उलटली. श्रावी सगळ्यांची लाडकी झाली होती. वैशू पण त्यांच्या घरातील एक सदस्य झाली होती. माईचा नवरा आणि माई आणि मामा काहीतरी छोटी मोठी कामं करायची, त्यांच्यावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता. पण वैशू आल्यापासून त्यांच्या घराची परिस्थिती बऱ्यापैकी सुधारली होती. सगळेजण श्रावीच्या पायगुणामुळे सगळं चांगलं चाललं होतं, त्यामुळे तिला आणि तिच्या आईला म्हणजे वैशूला कुठल्याही गोष्टीची कमतरता भासू देत नव्हते. चला फ्रेंड्स, आजच्या पुरतं एवढंच. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि ह्याच्या पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा.